आता या बाया एकमेकीचे केस धरणार, सगळे आता केस धरणार. आता तो लयच मजा येणार सगळं बघायला. एवढं कडाक्याचं भांडण झालं, माझ्यासारख्या मावशीनं केला. आता बायांना सोडवायचं कसं, हिंमत केली. माय मावल्या थांबावलं, भांडण मिटवलं. तुम्ही आम्ही बघितलं भांडण मिटवायला गेलं की जे भांडण मिटवायला आलं त्याचा मर्डर झाला, अशा कितीतरी बातम्या आपण टीव्हीवर पेपरमध्ये पाहतो. भांडण मिटवायला गेलं त्याच्या डोसक्यात काठी घातली आणि त्याचं डोसकं फुटलं, अशाही बातम्या तुम्ही आम्ही केले. पण तेवढ्यातही हिंमत न माझ्या सरकारनं ते भांडण मिटवलं. हिंमतच करावं लागेल ना, दोनच बायाचं भांडण हे की नाही. माय मावल्यावा दोन बायाचं भांडण मिटवताना तुम्ही आणि आम्ही 100 विचार करतो की भांडण मिटवायला गेलं आपल्या डोसक्यात काय पडतंय का, काय माझं डोकं फुटतंय का, काय अशी मानसिकता असलेल्या आपण माणसं महात्मा फुलेंनी दोन समाजात असलेलं भांडण मिटवण्यासाठी कसा संघर्ष केला असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीपातीमध्ये असलेल्या संघर्षाला मिटवण्यासाठी किती मोठा संघर्ष केला असेल, किती मोठं बलिदान दिलं असेल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची की आपल्याला जर सुधारायचं असेल, बरेच लोक म्हणतात की देश सुधारला पाहिजे. हो, देश कधी सुधारला नाही, मी सुधारलो पाहिजे ना. मी जर म्हणलं मी सुधारलं पाहिजे तर देश सुधारणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला विनंती करायची, आपण सुधारलं पाहिजे. राजू दादा बोलता होता म्हणजे दादा मी रोज भांडतो म्हणून लोकांना कचरा टाकण्यासाठी. दादा राजू दादा बरोबर आहे का, त्याचं नावच भांडखोर झाले. मला त्याला बाई पगडी म्हणजे मामा आता बोलते काही बोटच बरोबर चालत बाया मला. तो भांडतोय का बाबा, कचरा नका टाकू इथं तिथं कुठं नका करू. आपण ऐकायला तयार आहेत का, माझ्या घरातला कचरा लपून मी फेकलाय. माझं घर स्वच्छ झालं म्हणजे ते स्वच्छ होणार आहे का, गाव स्वच्छ होणार आहे का, आपली एरिया आपली साथ स्वच्छ होणार आहे का, नाही होणार. म्हणून माझं घर जितकं सुंदर आणि स्वच्छ व्हावं मला वाटतं तितकं माझं गल्ली, माझं अंगण, माझा परिसर स्वच्छ झाला पाहिजे ही भावना तुमच्या मनात आली पाहिजे. लांब नको माय, ते स्वतंत्र ते स्वच्छ करू. ते एक तर आमचे लोकमान्य टिळक म्हणले होते, मी शेंगा खाल्या नाहीत मी टपरं उतरणार आहे. काय माय मोठी पाठ झाली बाबा, मग किती शिकली आहे तू, 10वी. बरे बाबा, लोकमान्य टिळक म्हणतात की मी शेंगा खाल्याला मी टपरं उचलणार नाही. आणि या देशाचा पंतप्रधान म्हणतो शेंगा कुणी बी का टपरं आपण उचलू. अरे यायला ऐकायचं कुणाचं, टिळकांचं ऐकायचं आम्ही स्वाभिमानानं का मग यांचं ऐकायचं. टपरं काय शेंगा कुणी बी खा, टपरं आपण सगळं उचलतो. बरोबर आहे. टिळकांचा विषय निघाला म्हणून सांगतो. टिळक आणि आगरकर जेव्हा जेलमध्ये होते बऱ्याच लोकांनी पेरलंय की महात्मा फुले टिळक विरोधक होते, नव्हते. परिवर्तनाच्या विचारधारेमध्ये काम करत असताना प्रत्येक ब्राह्मण वाईटच आहे असं नाही. महात्मा फुलांसोबत त्यांचे ब्राह्मण समाजाचे कितीतरी मित्र आहेत. बाबासाहेबांसोबत काम करत असताना बाबासाहेबांसोबत कितीतरी ब्राह्मण मित्र होते. म्हणून आमचा विरोध परिवर्तनवादी विचारधारा फिरत असताना आमचा विरोध त्या ब्राह्मणाला नाहीये, त्याच्या मनामध्ये असलेल्या त्या ब्राह्मणवादाला आहे. आणि आगरकर आणि टिळक जेव्हा जेलमध्ये गेले होते महात्मा फुलेंनी 10,000 रुपये त्यांच्या जमानतीचे भरले. ज्या काळामध्ये 10 रुपये तोळा सोनं होतं. किती रुपये तोळा, मग आज किती आहे. नको बापा सांगू नको, मला ऐकू बी नका. माझ्या बायकोची महिला भांडण मला भाग म्हणती बांगड्याच करा मला. आणि भाव आणि माझे भाव किती आहे करायचं म्हणजे आता काय किडनी आहे का. बरं मला म्हणजे तुम्ही नका करू, मी महिना करते. प्राध्यापिक आहे ती, पगार लय दबा की तिला, ती मोहनी करते. बरं बाबा तू तू केत मग मोहनी बी करतो. तू तू करत मी मोह करत लेकरायचं काय. राजू दादा अवघडच आहे. म्हणजे आज 1.5 लाख रुपये तोळा सोनं आहे, 1.5 लाख आम्हाला पगार आहे. 1 तोळा सोनं एका पगार आम्ही घेऊ शकतो. त्या काळामध्ये 10 रुपये तोळा सोनं होतं. तेव्हा महात्मा फुलेंनी आगरकर आणि लोकमान्य टिळकांची जमानत घेण्यासाठी 10,000 रुपये जमानतीला दिले आहे.
मग कुठला होता जातीवाद त्या काळात? कोण म्हणतं फुले ब्राह्मणांच्या विरोधात होते? अरे तुम्ही आम्ही अशा म्हणजे विचारधारेतून आलो आहोत की आमच्याकडे भेदभाव नाही, आम्ही कधीच कुणाला वाईट म्हणत नाही, आमचा दुश्मनही कोणी नाही. आमचा दुश्मन ती विचारधारा आहे जी माणसाला माणसासोबत माणसासारखं वागू देत नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची, एक वेळ माणूस म्हणून जगून हिंदू म्हणून जगतायत लोक, मुसलमान म्हणून जगतायत, बौद्ध म्हणून जगतायत, ख्रिश्चन म्हणून जगतायत, माळे म्हणून जगतायत, साळे म्हणून जगतायत, वडाळ म्हणून जगतायत, लईच पलीकडे हिंदू म्हणून जगतायत. माणसं म्हणून आम्ही कधी जगायचं? आणि म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे मावळ्या, तुम्ही जेव्हा हे ठरव सांगा बाळा आपल्या घरापुढे यायला भिकाऱ्याला भाकर दिली पाहिजे, तर मायमावली लेकरं पाहतात. तुम्ही फक्त एकच काम करा, लेकरा देखत नवऱ्याला जोऱ्यात नका बोलू. हा म्हणले ना, करते ना, थकले ना, आणि मीच काय, तुम्ही काय, आणि तुम्हाला जमत नाही का? हे जेव्हा आपण लेकरांच्या देखत नवऱ्याला बोलतो ना, ते लेकरू शिकते. जिस घर में साले घर के राजा की अगर औकात ये रानी निकाल रही है तो इन दोनों की औकात मेरे सामने क्या है? आणि आता परिस्थिती वेगळी आहे. एकच मुलगा एकच मुलगी, बाप मारे गए तर मायमती नका मारू. अरे तुम्ही मी वारस म्हणत्या लेकरांना बघायलो, ज्या महात्मा फुलेंना वारसच नव्हता, त्याचा वारस हा विचारांचा वारस, त्याचा वारस हा बाबासाहेब आंबेडकरांची ही औलाद. आणि तुम्ही म्हणून विचार घेतो, वारसाचा जर विचार केला असता तर माझी माय 4 लेकराला जिनं मातीत घातलंय. तुमच्या आणि माझ्यासाठी रमाईनं 4 लेकर घातलेत. रमेश, राजरत्न, इंदू आणि गंगाधर, 4 लेकर माझ्या तिने वारसाची लेकर 4 लेकर बाप्पा कशाला असं राहू द्या. मला याच्यातून एक आणखी एक संदेश द्यायचा आहे. विचार करा, बाबासाहेब जर 5 लेकर तर हम दो हमारे दो का नाही. तुमचे ऑपरेशन झाले, तुम्ही काही प्रयत्न करू नका, आगाऊपणा होच सर कांबळे साहेब म्हणजे होते लेकर तसं नाही. पण मला असं वाटतं 4 मुलं किमान आपल्याला असले पाहिजे. एक मुलगा या धरणीवाईसाठी तो शेतकरी झाला पाहिजे, त्यानं पिकवलं पाहिजे माऊली. दुसरा लेकरू तो त्यानं या देशासाठी देशसेवेसाठी मिलिटरीत गेला पाहिजे. तिसरे लेकरू ते ज्यानं फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारासाठी समाजात गेलं पाहिजे. आणि चौथं लेकरू तुम्हाला म्हातारपणी कोणी बाई जमत नाही, कोणी म्हातारपणी पाळत नाही माय, त्याची बायको आधी कॅडर मग म्हणता माय लय चांगला होता आमचा. आणि बाई माय तुमचा पिंट्या सोन्या मोन्या लय चांगला होता माय. त्या बाई संग लग्न तर काय केलं की लेकराला काहीच कळलं, नुसती बायकोच म्हणायला. म्हणजे तुमच्या लेकरानं तुमच्या सुनेचं ऐकलं तर तो बैल झाला, आणि तुमचा नवरा तुमचा ऐकतो त्याचं काय? तो काय कठाळे आहे का? बैल तुम्ही त्याला केले, त्यांना लहानपणापासून पाहिले. माझी माय बापाला बोल देत नाही म्हणून मी पण माझ्या बायको देखत बोलणार नाही. म्हणून पुन्हा सांगतोय, मुलांदेखत भांडण करू नका, त्यांच्या पुढे मांडा. शिवाजी महाराजांना जिजामातेला घडवत असताना कशा पद्धतीने संस्कार हे आठवण द्या. महात्मा फुलेने, सावित्रीबाई फुलेने शिकवत असताना काय कामात कसे केले हे शिकवा, वाचा, दाखवा. जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलांपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत ते संपणार नाही. साळी, माळी, मांग, महार, वडार, धनगर, मुसलमान, ब्राह्मण या सगळ्याला घेऊन येणार. त्या काळात मुसलमानांचं राज्य, त्या काळात स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊ शकतो. तर त्यांचे वंशजून आम्ही घेत असताना आम्ही भले त्यांचे मावळे होऊ शकत नाही, पण त्यांच्या विचाराचे मावळे आम्ही होऊ शकतो. आणि परिवर्तनाची या जयंत्याच्या माध्यमातून
महात्मा फुलेंची जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, या जयंतीच्या माध्यमातून आपण संकल्प करूया, घरातलं वातावरण आपण चांगलं ठेवूया, सगळेजण व्यवस्थित राहूया, भांडणं शक्यतो आता काय सांगावं कांबळे साहेब तुम्हाला, मला लय वाटते भांडणे मात्र गुहा ऐकतच नाही हो, असं म्हणून चालणार नाही. मला जर घरात शांती पाहिजे असेल, 2 पावलं मला मागे यावं लागेल, 2 पावलं बायकोला मागे यावं लागेल, तर कुठंतरी घरामध्ये शांतता राहील. आणि ज्या घरात शांतीचा वास असतो, ज्या घरात शांतता असते, तिथं बंधुभाव असतो, तिथं प्रेम असतं, तिथं करुणा असते. आणि हेच तर भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, करुणा, बंधुभाव पेरला पाहिजे. आणि हे सगळे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, हे सगळे सूत्र महात्मा फुलेंचे आहेत, हे सगळे सूत्र बौद्धांचे आहेत, आणि हे सगळे सूत्र भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही या भारतीय राज्यघटनेचा मान सन्मान करूया. भारतीय राज्यघटनेला आमचा धर्मग्रंथ, माझ्या जीवनाचा उद्धार करणारा धर्मग्रंथ म्हणून आपण पुढे येऊया. या देशामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही घर सोडाल, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या धर्माचा पगडा असू द्या, तुमच्या धर्माचं तत्वज्ञान तुमच्या घरामध्ये, पण घराच्या बाहेर जेव्हा जेव्हा तुम्ही आम्ही पडू, तेव्हा तेव्हा मात्र धर्माचा धर्मग्रंथ घरात ठेवू. आणि या देशाचा धर्मग्रंथ, या देशाचा खरा ग्रंथ भारतीय संविधान आपल्या डोक्यावर घेऊन समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि बंधू प्रेम आपण सर्वजण बाळगूया. महात्मा फुलेंच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं, रिपब्लिकन क्रांती दलाच्या वतीनं, माझ्या कांबळे परिवाराच्या वतीनं, श्री सरस्वती भाऊ शिक्षण संस्थेच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण मला बोलवलं, प्रत्येक वेळेस बोलवत असता, माझे 4 शब्द ऐकून घेता, अनुकरण करताना थोडंसं कमी पडतं असं मला वाटतं. यापुढे अनुकरण करा. गेल्याही भाषणात मी बोललो होतो की आपली संख्या खूप कमी आहे. किती घरे राहतात इथे सगळे? 240. 240 गुणिले 2, 480 माणसं इथे यायला पाहिजे. आम्हाला काय झालंय, ते डीजे बजार गणपत, अर्धे माझे बाप भाऊ झोपले असतील, उद्या ड्युटीला जायचंय म्हणून. बरं का, असं काय उद्या संडेच आहे, नाही कंपनीवाल्या संडे नसतो, म्हणून नवऱ्याला घेऊन यायची काम आहे. सणातली म्हणा तिथं भाषण नाही काय, तू गोवा यायला महाराजाकडे कशी जाता पाया पडाय नवऱ्याला घेऊन, नवरा बाहेर बायको मला, तसं भाषण ऐकायला आला. हमारे घर में राशन बहुत है, थप्प्याच्या थप्प्यात माऊली घरामध्ये राष्ट्राच्या भाषणांची आवश्यकता आहे, विचारांची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सतत सांगतो की ऐकलं पाहिजे. ऐकल्यावर माणूस विचार करतो, आणि जो माणूस विचार करू शकतो तो परिवर्तन करतो, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे मी आपल्यापर्यंत आलो, आपल्याशी हितगुज केलं, आपण मला ऐकून घेतलंच. कुठल्या महाराजाबद्दल, कुठल्या धर्माबद्दल, कुठल्या नेत्याबद्दल बोलत असताना काही चुकलं असेल, त्याच्यामध्ये तुमचं मन दुखलं असेल, तर खुशाल तुमचं मन दुखलं. मी काय तुमच्या बापाची माफी मागत नाही, ते काय माझ्या रक्तात. मी कांबळे आहे, आणि आमचा कांबळे नुसता आपण बोलवला, ऐकून घेतात, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्याला कांबळे सरांनी भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी